नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. गोपद्म व्रत हा सण विवाहित स्त्रिया आपल्या भावांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी साजरा करतात. हा सण चातुर्मास व्रताचा भाग मानला जातो, म्हणजे 4 पवित्र महिन्यांतील व्रत. आषाढी एकादशीला चातुर्मास व्रत सुरू होते आणि कार्तिक महिन्याच्या कार्तिकी एकादशीला समाप्त होते. गोपद्म व्रत हे 5 वर्षातील 7 दिवस पाळले जाते असे म्हणतात. हे बुधवारी 17 जुलै 2024 रोजी सुरू झाले आहे. हे प्रामुख्याने माधवा समाजात पाळल्याचे सांगितले जाते. गायींसाठी आभार मानण्याचा सण म्हणूनही हा साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्ण हे या सणाचे प्रमुख देवता आहेत. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाने स्वतः त्यांची बहीण सुभद्रा हिला हे व्रत पाळण्यास सांगितले होते. गोपद्म हा शब्द गाय आणि कमळ या दोघांनाही सूचित करतो. असे मानले जाते की सुभद्राने इतर स्त्रियांप्रमाणे तिच्या घराच्या गोठ्यात रांगोळी काढली नाही. यावर श्रीकृष्णाने तिला प्रश्न केला, तेव्हा तिने उत्तर दिले होते की ती श्रीकृष्णाची स्वतःची बहीण आहे आणि तिचे संपूर्ण कुटुंब दैवी आहे. तिला देवतांचा आशीर्वाद घेण्याची गरज वाटली नाही. भगवान कृष्णाने तिला घरासमोर रांगोळी काढण्याची आणि सर्व 33 कोटी देवतांच्या सन्मानार्थ गोपद्म व्रत पाळण्यास सांगितले होते. असे मानले जाते की सुभद्राने मोत्यांचे चूर्ण केले होते आणि डोंगराच्या भुकटीत मिसळून रांगोळी काढली होती. या व्रताचा घटक म्हणजे वासरू, कमळ, शुभचिन्हे आणि पवित्र गाय असलेली गायीची रांगोळी पूजास्थानी किंवा घरातील तुळशी, वनस्पती किंवा गोठ्यावर काढणे. गायीची आकृती तिच्या व्यक्तीवर 6 कमळांसह दर्शवली आहे. गायीमध्ये 33 कोटी देवता असतात हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. रांगोळी काढल्यानंतर गाय आणि वासराच्या आकृतीची पूजा केली जाते. त्यावर कुंकू, हळद आणि तांदूळ टाकून पूजा केली जाते. रांगोळीत सर्व देवता असतात असे मानले जाते. कथेनुसार देवतांची संख्या 33 कोटी मानली जाते आणि रांगोळीभोवती 33 प्रदक्षिणा काढल्या जातात. गोडाचा नैवेद्य म्हणून दिला जातो. गोपद्म पूजा 7 दिवस अखंडपणे करावी. जर कोणत्याही कारणास्तव एखादा दिवस वगळला असेल तर त्या दिवशीच्या पूजेसह पूजा दुसऱ्या दिवशीही करता येते. 7 दिवसांचे महत्त्व म्हणजे भगवान कृष्णाने गोवर्धन टेकडी उचलून 7 दिवस आपल्या करंगडीवर ठेवली होती. हे व्रत पाळताना आपल्याकडनं जितके शक्य होईल तेवढे दान करावे. पहिल्या वर्षाच्या पूजेच्या शेवटी गोडाचे दान करावे. तसेच 33 नाणी, तुळशी, चंदन आणि बेलाच्या पानांसह दान करावे. दुसऱ्या वर्षाच्या पूजेच्या शेवटी 33 अनारसांचे दान करावे. 33 नाणी, पितळीचे ताट, तुळशी, चंदन आणि बेलांच्या पानांचे दान दिले जाते. तिसऱ्या वर्षी 33 इलाई अप्पम, 33 नाणी, पितळीची ताट, तुळशी, चंदन आणि बेलाच्या पानाचे दान दिले जाते. चौथ्या वर्षी 33 लाडू, 33 नाणी, तसेच पितळीचे ताट, तुळशी, चंदन आणि बेलांच्या पानांचे दान दिले जाते. 5व्या वर्षी 33 उबीट म्हणजे पोळी, 33 नाणी, पितळीचे ताट, तुळशी, बेलांचे पान इत्यादींचे दान केले जाते. गोपद्म पूजा फक्त 5 वर्षच केली जाते. वरील दान फक्त स्वतःच्या भावांनाच अर्पण करायचे आहे. ते इतर पात्र व्यक्तींनाही देऊ केले जाऊ शकतात. तर ही गोपद्माची कहाणी किंवा माहिती तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.